नमस्कार. आपण एका अशा जगात जगतोय जिथे ना सतत कनेक्टेड राहणं खूप महत्वाचं मानलं जातं. पण गंमत म्हणजे याच गोष्टीमुळे आपली एक सगळ्यात मौल्यवान गोष्ट कमी होत चालली आहे आणि ती म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची आपली ताकद. तर आज आपण याच डीप वर्क बद्दल बोलणार आहोत. एक असं कौशल्य जे या धावपळीच्या युगात खरंच एक सुपर पॉवर ठरू शकतं. चला एक गोष्ट सांगतो. कार्ल युंग नावाचे एक खूप प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी काय केलं माहितीये, स्वतःसाठी एक दगडाचा टॉवर बनवला जिथे वीज सुद्धा नव्हती. आता प्रश्न पडेल कशासाठी, तर फक्त एका गोष्टीसाठी, कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय एकदम खोलवर जाऊन विचार करण्यासाठी. ती जागा म्हणजे त्यांच्यासाठी फोकस करण्याचं एक मंदिरच होतं. पण विचार करा, आजच्या जगात असं काही शक्य आहे का? तर युंगच्या त्या शांत टॉवरमधून आपण थेट उडी मारूया आपल्या आजच्या जगात. आपलं कामाचं वातावरण कसं आहे? युंगच्या टॉवरच्या एकदम अगदी उलट. खरं तर आपण एका अशा युगात जगतोय जिथे सतत काही ना काही आपलं लक्ष विचलित करत असतं. हे आपल्याला ओळखीचं वाटतंय का? दिवसभर एकदम बिझी, एका ईमेलवरून दुसऱ्या मीटिंगमध्ये, तिथून इन्स्टंट मेसेजवर उडी, पण दिवस संपल्यावर वाटतं की यार आज काही ठोस काम केलंच नाही. ही आजकालची एक खूपच सामान्य भावना आहे. आणि असं का होतं? कारण आपण एका अशा वर्क कल्चरमध्ये काम करतो जिथे आपण किती प्रॉडक्टिव्ह आहोत यापेक्षा आपण किती बिझी दिसतो याला जास्त महत्त्व दिलं जातं. सतत कनेक्टेड राहण्याच्या प्रेशरमुळे आपला दिवस एका अर्धवट विचलित अवस्थेत जातो. आपलं लक्ष 100 ठिकाणी असतं आणि त्यामुळे आपण कोणत्याही एका कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देऊ शकत नाही. मग ह्या सगळ्याचे विलन कोण आहेत? ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. बघा, डिस्टर्बिंग ओपन ऑफिसेस, सतत येणारे ईमेल्स, चॅट ॲप्सवर लगेच रिप्लाय द्यायचं प्रेशर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं हा गैरसमज. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फोकस करण्याच्या क्षमतेच्या मुळावरच येतात. बरं, मग ह्या डिस्टर्बन्सच्या प्रवाहाच्या विरोधात पोहायची गरजच काय आहे? कारण हे फक्त चांगलं वाटतं म्हणून करायचं नाहीये. ही एक जबरदस्त आर्थिक आणि करिअर स्ट्रॅटेजी आहे. चला बघूया की डीप वर्क ही खऱ्या अर्थाने एक सुपर पॉवर का आहे. बघा, टेक्नॉलॉजीमुळे आपली अर्थव्यवस्था एका मोठ्या बदलातून जाते. याला ग्रेट रिस्ट्रक्चरिंग म्हणू शकतो. काही जॉब्स ऑटोमॅटिक होत आहेत किंवा आउटसोर्स केले जात आहेत. पण त्याचवेळी काही स्किल्स मात्र पूर्वीपेक्षा खूप जास्त व्हॅल्युएबल बनत आहेत. आणि यामुळे काय होतंय? काम करणाऱ्या लोकांची स्पष्टपणे 2 गटांमध्ये विभागणी होते. मग ह्या नवीन इकॉनॉमीमध्ये यशस्वी कोण होणार? 3 प्रकारचे लोक आहेत जे ह्यात बाजी मारणार. पहिले, जे स्मार्ट मशीनसोबत क्रिएटिव्हली काम करू शकतात. दुसरे, जे आपल्या कामात एकदम बेस्ट आहेत, म्हणजे ज्यांच्या तोडीचं कोणी नाही. आणि तिसरे, ज्यांच्याकडे पैसा आहे, म्हणजे कॅपिटल. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण ह्या गटांमध्ये कसं सामील व्हायचं? आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, यापैकी पहिल्या 2 गटांमध्ये एक कॉमन धागा आहे. या गटांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला अवघड गोष्टी पटकन शिकण्याची कला यायलाच हवी. आणि अवघड गोष्टी शिकण्यासाठी काय लागतं? तीव्र, अखंड एकाग्रता, म्हणजे थोडक्यात डीप वर्क. आणि म्हणूनच डीप वर्कला 21व्या शतकाची सुपर पॉवर म्हटलं जाते. विचार करा, अशा जगात जिथे सगळं ऑटोमॅटिक आणि डिस्टर्बिंग होत चाललंय, तिथे फोकस करण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाईल, एक क्लिअर कट फायदा देईल. हे अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण जे रोज काम करतो ना, त्याचे 2 प्रकार बघूया, म्हणजे त्यांची व्याख्या करूया. या फ्रेमवर्कमुळे सगळे एकदम क्लिअर होईल. तर पहिला प्रकार आहे डीप वर्क. हे म्हणजे काय? ही अशी प्रोफेशनल कामं आहेत जी कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय पूर्ण एकाग्रतेने केली जातात. आणि ही कामं आपल्या बुद्धीला चॅलेंज करतात, तिच्या क्षमतेच्या लिमिटपर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ समजा एखादा प्रोग्रामर आहे जो एक अवघड कोड सोडवतोय, किंवा एखादा लेखक जो पुस्तकाचं चॅप्टर लिहितोय. हे झालं डीप वर्क. आणि याच्या अगदी उलट आहे शॅलो वर्क, म्हणजे उथळ काम. ही अशी कामं असतात ज्यांना जास्त डोकं लावावं लागत नाही. ती लॉजिस्टिकल प्रकारची असतात आणि आपण ती बऱ्याचदा डिस्टर्ब असतानाही करतो. जसं की ईमेलला उत्तर देणं, मीटिंग शेड्यूल करणं, किंवा ते छोटे मोठे रिपोर्ट्स बनवणं. या कामांमधून काही नवीन व्हॅल्यू तयार होत नाही आणि कोणीही ती सहज करू शकतं. आणि यातून फरक एकदम स्पष्ट होतो. डीप वर्कमुळे नवीन व्हॅल्यू तयार होते, आपली स्किल्स सुधारतात आणि ते कॉपी करणं अवघड असतं. या उलट शॅलो वर्कमुळे काही खास व्हॅल्यू तयार होत नाही. ते कुणीही कॉपी करू शकतं आणि ते आपण लक्ष नसतानाही करत असतो.
त्यामुळे खरी किंमत, खरं व्हॅल्यू हे डीप वर्कमध्येच आहे. ओके, तर आता आपल्याला हे कळलंय की डीप वर्क म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे. पण प्रश्न हा आहे की ते करायचं कसं. चला आता काही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज बघूया. आता एक आश्चर्याची गोष्ट सांगते, जगातले जे मोठमोठे एकाग्रतेने काम करणारे लोक आहेत ना, ते सुद्धा दिवसातून फक्त 4 तास खरं डीप वर्क करू शकतात. फक्त 4 तास. त्यामुळे आपलं ध्येय 8 तास डीप वर्क करणं नाहीये. आपलं ध्येय आहे की ते महत्वाचे 4 तास कसे वाचवायचे आणि त्यांचा बेस्ट वापर कसा करायचा. आणि हे करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर पुरेशी नाही. कारण आपली विल पॉवर आहे ना, ते एका मसलसारखी असते. ती थकते. दिवसभर डिस्टर्बन्सला नाही नाही म्हणता म्हणता ती संपून जाते. त्यामुळे जास्त विल पॉवर हे उत्तर नाहीये. उत्तर आहे स्मार्ट रुटीन्स आणि सवयी तयार करणं. अशा सवयी ज्यामुळे आपली विल पॉवर वाचेल. तर मग उपाय काय आहे? एक सिस्टीम तयार करणं. इथे 3 पॉवरफुल स्ट्रॅटेजीज आहेत. पहिलं, आपल्या दिवसाचा प्रत्येक मिनिटाचा प्लॅनिंग करा. यामुळे काय करायचं हा निर्णय घ्यायची डोकेदुखी वाचते आणि फालतू कामं आपल्या दिवसात घुसत नाहीत. दुसरं, कंटाळ्याला आपलंसं करा. म्हणजे प्रत्येक रिकाम्या क्षणी फोन उचलण्याऐवजी आपल्या मनाला शांत राहायची सवय लावा. याने आपला फोकस वाढतो. आणि तिसरं, स्वतःला कमी अवेलेबल ठेवा. आपल्या इनबॉक्स आणि नोटिफिकेशन्स कंट्रोलमध्ये ठेवा. कारण लक्षात ठेवा, आपली सगळ्यात मूल्यवान गोष्ट वेळ नाही तर आपलं लक्ष आहे, आपलं अटेन्शन आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं फक्त जास्त प्रोडक्टिव्ह होण्यासाठी नाहीये. जेव्हा आपण डीप वर्कचा सराव करतो तेव्हा आपण एक प्रकारे कारागिरीचं, एका आर्टिस्टचं आयुष्य जगतो. हे आपल्याला एका अशा आयुष्याकडे घेऊन जातं जे जास्त अर्थपूर्ण आहे, जिथे आपण जास्त गुंतलेले असतो आणि चिंता कमी असते. हे आपल्या कामाच्या क्वांटिटीबद्दल नाही तर आपल्या आयुष्याच्या क्वालिटीबद्दल आहे. शेवटी हा एक चॉईस आहे. सतत बिझी राहण्याचा, सतत कनेक्टेड राहण्याचा मार्ग सोपा आहे. जसं लेखक म्हणतात, आपल्या कल्चरवर फक्त कमेंट करणं हे जास्त सोपं आणि सुरक्षित आहे, त्याऐवजी रिंगमध्ये उतरून त्याला चांगलं बनवण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा. डीप लाईफ जगणं अवघड आहे, पण शेवटी तेच जास्त समाधान देणार आहे. आणि ही सगळी चर्चा आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवते. विचार करा, जर या सगळ्या डिस्टर्बन्सला बाजूला सारून खऱ्या अर्थाने फोकस करण्यासाठी वेळ काढला तर काय मिळवता येईल? कोणती नवीन स्किल्स शिकता येतील? कोणती मूल्यवान गोष्ट तयार करता येईल? या सुपर पॉवरचा वापर करून आपल्यासाठी शक्यता खरंच अमर्याद आहेत.